ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे जोशी वकिलांनी डिलिव्हरी बॉय कडून अर्जुनकडे नोटीस पाठवलेली असते। इथे चेतन बोलतो मधुभाऊंचा तुझ्यावर राग होता हे साहजिक होते, कारण की त्यांच्या मुलीचा संसार धुळीला मिळाला, त्यामुळे कोणत्याही बापाला राग येईल। आणि आता मधुभाऊला जोशीचा खरा चेहरा माहित नाही, त्यामुळे जोशी काय आहे आणि आपण जोशी बद्दल किती पण खरे सांगितलं ना तर जोशी मधुभाऊ ते ऐकणार नाहीत, आणि त्यासाठी आपल्याला एक ठोस पुरावा घेतला पाहिजे। आणि त्या जोशी वकिलाचा खरा चेहरा आपण मधुभाऊकडे आणू तेव्हा मधुभाऊंना खरं वाटेल, आणि कोर्टाची सुनावणीच्या अगोदर नाही तर आपल्या हाती सगळं निपटून गेलं असेल। त्यामुळे अर्जुनला चैतन्याचे ते म्हणणे पटलेले असते। तो अर्जुनला विचार पडतो की मधुभाऊंना कोणता पुरावा दाखवायचा की त्यांना जोशी बद्दल, आणि मधुभाऊ डोळे उघडून सावध होते। तो चेतन बोलतो आपल्याला एकच काम करायला लागेल की आपल्याला जोशी वकिलाकडे करडी नजर ठेवायला लागेल, आणि मला माहित आहे तो जोशी वकील आहे ना तो महिपतच्या सांगण्यावरून करतोय, आणि ह्याच्यावरून समजते की हे सगळं महिपतच्या सांगण्यावरूनच जोशी वकील करतोय, आणि त्यासाठी तो नक्कीच महिपतची भेट घेत असणार, आणि पुढे काय प्लॅन करायचा कसा करायचा हे जाणण्यासाठी तो महिपतच्या घरी जात असेल। तो अर्जुन बोलतो तू एकच काम करायचं, त्या जोशी वकिलाकडे करडी नजर ठेवायची आणि तो महिपतच्या घरी जरूर जाणार, त्यासाठी आपल्याला एक भयानक काम करायचं। आणि असं बोलत अर्जुनने त्याचा प्लॅन सगळा चेतनला सांगितलेला असतो। त्यामुळे चेतन हा जोशी वकिलाकडे करडी नजर ठेवत असतो। तो इथे जोशी वकील हा आपल्याला महिपत खूप मालामाल करणार, आपल्याला भरपूर पैसे देणार जर आपण त्या मधुकर पाटलाला जेलचा रस्ता दाखवला, आणि अर्जुनने महिपतच्या विरुद्ध जे जे पुरावे कोर्टात दाखवले ते आपण पुसून टाकले, आपल्याला महिपत कडून खूप सारा पैसा मिळणार। आता चैतन आणि अर्जुन देखील जोशी वकिलाकडे पाठ ठेवून असतो। इकडे जोशी वकील महिपतकडे निघालेला असतो, त्याला महिपत कडून खूप मोठी पार्टी असते, आणि हे चैतन्य सगळं अर्जुनला सांगितलं असतं, पण अर्जुनचा प्लॅन तयार असतो। आणि आता गुपचूप चैतन्य आणि अर्जुन महिपतच्या घराजवळ येतात, आणि आता चैतन्य अर्जुन चोर बनून महिपतच्या घराजवळ ते खिडकी उघडून, आणि आता अर्जुन मोबाईलचा कॅमेरा खोलून तो जोशी वकील महिपत आणि साक्षी यांचा व्हिडिओ बनवायला तयार होतो। मधुभाऊ विरुद्ध कसा प्लॅन करायचा आहे त्यांचं बोलणं चालू असतं। त्या टाइमला अर्जुनने खिडकीमधून मोबाईलचा कॅमेरा ऑन करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली असते। अर्जुन, जोशी, साक्षी आणि पवार यांचं बोलणं त्यांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेले असते, आणि सगळ्यात मोठा पुरावा आता अर्जुनला मिळालेला असता, आणि अर्जुन ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य तो पुरावा घेऊन तिकडून निघून जातात। आणि आता अर्जुन आणि चैतन्य घरी आले असतात, तो व्हिडिओ बघून खूप खुश झालेला असतात। तेव्हा आता अर्जुन चैतन्याला बोलतो आता हा मधुभाऊने व्हिडिओ जर बघितला तर जोशीचा खरा चेहरा त्यांना समोर येईल, आणि काय झालं तरी पण चैतन्य आपल्याला हे मधुभाऊ समोर हे सत्य आणलं पाहिजे, आणि मधुभाऊ जो निर्णय घेतील त्यांनीच घेतील, कारण की डोळे उघडण्याचं सगळं आपण त्यांचं काम करत आहोत। आणि शेवटी मधुभाऊच्या घरी तो व्हिडिओ घेऊन अर्जुन आणि चेतन आला असतो, आणि मधुभाऊला तो व्हिडिओ अर्जुन सुभेदाराला मधुभाऊ बोलतो तू इथे कशाला आला, तुला मी सांगितलं होतं नाही ते यायचं नाही। त्याच टायमाला मधुभाऊला अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो, आणि त्या व्हिडिओ मध्ये जोशी वकील महिपतला सांगत असतो अर्जुनने जे जे रेकॉर्ड कोर्टामध्ये दाखवले त्या पुराव्यामुळे मधुभाऊला जी बेल मिळाली ना ते पुरावे ते मी पुसत जाईल, त्यामुळे ते पवार वकिलांनी शिकरे हे निर्दोष आहे हे दाखवण्यासाठी ते पवार वकील धडपड करणार, आणि हे दाखवण्यासाठी मी पण जोशी वकील इथे तयार असणार। जोशी वकील बोलतो मी मधुभाऊ विरुद्ध असलेले पुरावे सगळे नष्ट करत जाईल, आणि साक्षी शिकरे ही निर्दोष आहे हे सगळं पवार वकील करतील। त्यामुळे महिपत आणि साक्षी शिकरे खूप खुश झालेले असतात। तो सगळा व्हिडिओ बघून मधुभाऊंना खूप धक्का बसलेला असतो, आणि हा व्हिडिओ बघताच मधुभाऊंच्या समोर सत्य समोर आलेले असतात, आणि तो व्हिडिओ बघून आता एका सेकंदात मधुभाऊचे डोळे उघडलेले असतात। आता मधुभाऊंना कळलं की जो अर्जुन सुभेदार आहे तो खरा ऍडव्होकेट म्हणून त्यांच्या समोर आला आहे, आणि सायलीच्या खऱ्या प्रेमासाठी त्यांनी NOC नोटीसवर साईन केली, आणि महिपत आणि जोशी वकिलाचा खरा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आणले आणि आपले डोळे उघडले, आणि हे सत्य मधुभाऊंच्या समोर आले असताना मधुभाऊंच्या समोरून पश्चातापाचे, आणि ताबडतोब मधुभाऊ अर्जुनचे हात जोडतात आणि बोलतात आणि जावे बापू तुम्हाला ओळखण्यात माझ्यापासून खूप मोठी चूक झाली, मी तुम्हाला वेगळं समजत होतो पण नाही, आणि प्रेमासाठी तुम्ही त्या जोशी वकिलाचा खरा चेहरा माझ्या समोर आणलात, आणि मी तुमच्यावर अविश्वास दाखवून तुमच्यावर गैरवर्तणूक केली। तेव्हा मधुभाऊ बोलतात सायली बोललेली की अर्जुन हे 100 नंबरी सोने आहे, पण मी त्या सोन्याची पाळ करण्यास खूप विलंब लावला, आणि एवढी दूरदृष्टी असून मी तुम्हाला ओळखू शकलो नाही जावई। अर्जुनची शेवटी मधुभाऊने माफी मागितलेली असते, आणि लगेचच अर्जुनला सायलीकडे जाण्याची परवानगी दिलेली असते, आणि शेवटी आता अर्जुनने मधुभाऊंचा वाचून आपलं खरं प्रेम सिद्ध केलेलं असते।